एक मला नाही आवडलेलं. तुम्ही ठरवा आता. जिथे बघावं तिथे जो तो या मस्कऱ्याची ऍड करतोय. मला मस्करा खूप आवडतात, तर लेट्स ट्राय. तुम्हाला पण कळू दे खरंच तितका चांगला आहे की फक्त ऍड्स चालू आहेत म्हणून लोक चांगलं बोलतात. तर चला बघूया. मी कुठलाही मेकअप केलेला नाहीये लिप्स सोडून. मी 2 कोट लावलेले आहेत. त्यानंतर जो इफेक्ट आहे तो येतोय. तर लॅशेस हे काहीसे असे दिसत आहेत. मला नाही माहिती तुम्हाला किती दिसतंय, पण इथेच इतकं दिसतंय. त्याच्यापेक्षा रियालिटीमध्ये जास्त चांगलं दिसतंय. लॅशेस लांब दिसत आहेत आणि त्याच्यावरती व्हॉल्यूम आहे. कॅमेऱ्यावर नॅचरल वाटतं, बट रियालिटीमध्ये माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवरती काहीतरी आहे हे मला जाणवतं आहे. खूप लोकांना मी प्रमोट करताना बघितलं की क्लम्पीने नाही होत ह्याने लॅशेस, बट माझ्या लॅशेस वरती काहीतरी लावलंय हे मला फील होत आहे. मी वॉटरप्रूफ आहे का ते नाही बघितलेलं, पाणी ओतून बघावं लागेल मला. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा वॉन्ड जो आहे तो खूप जास्त प्रोडक्ट घेतो. म्हणजे हे मी किती वेळ असं करत होते माझं मलाच माहिती. म्हणजे जर तुम्ही हे नाही केलं तर हा सगळा जो काही, हे बघा, हे जे सगळं आहे ते तुमच्या लॅशेस वरती राहणार आणि ते खूप घाणेरडं दिसणार, क्लम्पी दिसणार. आता जो मी फॉरएव्हर 52चा मस्करा वापरतीये तो इतका लाईट वेट आहे, तो छान वाटतो लावल्यावर. म्हणजे असं जाणवत नाही की बाबा माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर काहीतरी बसलंय. रिटेल करतो 650 रुपयांना. बिलिंगचेच दुसरे काही आहेत मस्कारा जे 300-350च्या रेंजमध्ये येतात, जे वर्षानुवर्ष लोक वापरतायत आणि जे चांगले आहेत. मग हे घ्यावं की नको, काय वाटतं तुम्हाला?